शिरोली येथील रुपाली वाडेकर खून प्रकरणातील वॉन्टेड ललित दीपक खोल्लम याला खेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आंबेगाव येथील कारेगावचा धनंजय घेवडे याच्या खून प्रकरणी ललित खोल्लम आरोपीच्या पिंजऱ्यात। घेवडे खून प्रकरणी ललित खोल्लम वय 37 राहणार शिरोली, नंदलाल दिलीप फोले वय 30 राहणार पिंपरी बुद्रुक सध्या राहणार कारेगाव आणि निलेश कैलास सनस वय 34 राहणार कारेगाव यांना पोलिसांनी केली अटक। राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात वॉन्टेड ललित खोल्लमसह अन्य 3 आरोपींना बुधवारी हजर केले असता न्यायालयाने 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत केली वाढ। ललित खोल्लम याच्यावर खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यासह जबरी चोरी असे 30हून अधिक गुन्हे दाखल। खोल्लमवरील गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे खेड पोलिसांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी होणार विषय समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया। सभापती पद आपल्या तालुक्याला मिळावं म्हणून पुणे जिल्ह्यातील आजी माजी आमदारांनी लावली ताकद। खेड तालुक्यात समीर सुपे, सुनीता बुट्टे पाटील आणि गणेश बोत्रे हे 3 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य। विषय समिती सभापती पद खेड तालुक्याला मिळणार का? गुरुवारच्या निवडीकडे खेड तालुक्याचं लक्ष। चाकण परिसरात घरगुती गॅस टंचाईच्या संकटाचे वारे। गॅस टँकर मधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। टोळीकडून 49 लाखांचा मुद्देमाल जप्त। भोसेगावच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवरील इंडेन कंपनीच्या पार्किंग मध्ये पोलिसांचा छापा। गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडर भरण्याचे सुरू होते काम। अंबादास रोहिदास गाडे वय 42 राहणार चेंबूर मुंबई, अक्षय रमेश मुंगसे वय 25 राहणार रासे तालुका खेड, नवनाथ अंकुश होजगे वय 34 राहणार भोसे तालुका खेड यांना अटक केली असून त्यांच्याकडून गॅस टँकर, साहित्य आणि गॅससह एकूण 49,57,600 रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत। कृत्रिम गॅस टंचाई भासवून लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या एका टोळीवर चाकण उत्तर पोलिसांनी केली मोठी कारवाई। या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ। चाकणच्या मुख्य चौकात हातचलाकीतून लोकांची दिशाभूल करणारा जुगार खेळणाऱ्या दोघांवर दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चाकण तळेगाव रस्त्यावर 31 मार्च रोजी सायंकाळी 5च्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। वाल्मिक पुंडलिक लांजीवार वय 29 राहणार खराबवाडी चाकण, जीवन बळीराम राठोड वय 24 सध्या राहणार खराबवाडी मूळ सिन्नर नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल। जुगार साहित्य आणि रोख रक्कम केली हस्तगत। खेड पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात बुधवारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 55 दात्यांनी केलं रक्तदान। वाढदिवसानिमित्त खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सपत्नीक केलं रक्तदान। चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशनच्या चाकण ब्लड सेंटर यांच्या टीमनं रक्त केलं संकलित।